आज बघा आपण मस्त असं एकदम झटपट लोणचं बघणार आहोत। तर इथे बघा मी आज 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर आपण हे कापून घेऊया। चांगलं स्वच्छ धुतल्या आहेत आणि त्या अशा पुसून घेतलेल्या आहेत। कैऱ्या बघा सर्व 2 भाग करून घेतलेले आहेत। त्याचे छान असे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। लोणचं बोलल्यावर त्याला 8-10 दिवस जातात चांगलं असं मुरायला। आपल्याला उन्हामध्ये पण ते ठेवतात, पण हे लोणचं असं आहे की ते तुम्ही असं केलं आणि लगेच खाऊ शकता। तोंडाची चव पण वाढते आणि जेवणाबरोबर एकदम ते छान लागतं, एकदम चटपटीत लोणचं। तर हे बघा असं एवढं बारीक कापून घ्यायचे आहे। आणि तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केलं आहे ते। तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आणि जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा चॅनलला। छान छान अशा नवीन नवीन रेसिपी आहेत मस्त अशा आपल्या पारंपरिक। आज पण बघा मस्त छान असं चटपटीत एकदम झटपट होणारं लोणचं आहे। तर हे बघा आता मी असे बारीक बारीक काप करून घेते सर्व ह्याचे। कैऱ्यांचे काप बघा सर्व करून घेतलेले आहे। कैऱ्यामध्ये अशी बाट असते कोय, ती काढून टाकायची आणि त्याचे छान असे बारीक बारीक काप केलेले आहे। तुम्ही कोणती पण कैरी घेऊ शकता। आता मार्केटमध्ये खूप प्रकारच्या कैऱ्या अवेलेबल आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये घेऊया। हे जे छोटे छोटे तुकडे करायचे आहे म्हणजे ते छान ते लवकर मुरलं जातं। आणि ते खायला पण एवढं चटपटीत लागतं। हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण हळद ॲड करूया अर्धा चमचा। आणि मीठ टाकूया। छान असं मिक्स करून घेऊया। बघा मस्त छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला डायरेक्ट लोणच्याला फोडणी द्यायची आहे। तर हे बघा मी आपण जे फोडणी देतो तो पॅन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी राईचं तेल घेतलेलं आहे। राईचं तेल याच्यामध्ये यूज करणार आहे। तेल छान असं कडकडून घ्यायचं आहे। तेल छान बघा कडायला लागलेलं आहे। मी आता इथे राईचं तेल घेतलेलं आहे कारण लोणच्याला राईचं तेल खूपच छान आहे आणि ते लगेच मुरलं जातं आणि त्याची चव पण लोणच्याची दुप्पट होते। तर तुमच्याकडे राईचं तेल नसेल तर तुम्ही आपलं घरचं सनफ्लॉवरचं तेल घेतलं तरी पण चालेल। तेल चांगलं असं गरम झालेलं आहे। गॅस बंद करूया आणि ते आता थोडं नॉर्मल करून घेऊया, मग आपण फोडणी देऊया। जर तुम्ही लगेच असे गरम गरम तेलामध्ये फोडणी दिली तर मग ते सगळे आपले मसाले आहे लोणच्याचे ते सगळे करपतील। म्हणून तेल थोडं नॉर्मली थंड होऊन द्यायचं, मग आपण त्याच्यामध्ये फोडणी करणार आहोत। आणि मी हे लोणचं गेल्या हप्त्यामध्ये केलं होतं। एका हप्त्याभरामध्ये 4 कैरींचं लोणचं संपलेलं, एवढं मस्त होतं। तुम्ही पण करून बघा। रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि लगेच होते, पटकन होते आणि लगेच असं केलं आणि लगेच आपण खाऊ शकतो, एवढे मस्त लोणचं आहे हे। तेल बघा थोडं नॉर्मल झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण
2 चमचे मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली की इथे बघा मी हे 4 चमचे राईची डाळ घेतलेली आहे, मोहरीची डाळ। जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही 3-4 चमचे मोठी मोहरी घेऊन मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून मग ती तुम्ही यूज करू शकता। त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा मेथीचे दाणे ॲड करूया। 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। बडीशेपचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान लागतं म्हणून मी ह्याच्यामध्ये बडीशेप घेतलेला आहे। 1 चमचा हिंग टाकूया आपण त्याच्यामध्ये। बघा फोडणी किती छान झालेली आहे। जर आपण एकदम उकळत्या तेलामध्ये टाकलं असतं सगळं मसाले तर ते लगेच करपले असते। आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद, पाव चमचा आपण अर्धा चमचा हळद आपण कैरीमध्ये पण टाकलेला आहे। 2 चमचे लाल तिखट टाकूया आपण ह्याच्यामध्ये। हे मी बेडकी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे। ती थोडी तिखट पण असते आणि कलरला पण खूप छान असते। कलर बघा किती छान आलेला आहे। फोडणी मस्तपैकी झालेली आहे। फोडणी किती मस्त झालेली आहे बघा आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे। म्हणून एकदम तेल तर एकदम कडकडीत गरम केलं आपण तर त्याच्यात लगेच फोडणी द्यायची नाही। आपलं हे सगळं लोणच्याचे साहित्य त्यामध्ये करपलं जाईल। आणि ह्याच्यामध्ये बघा मी मीठ आणि हळद टाकली होती। आपण हे तर उन्हामध्ये ठेवलं तर ह्याला लगेचच पाणी सुटेल। आता हे आपण रूम टेम्परेचरवर मी ठेवलेलं आहे म्हणून ह्याला बघा काय एवढं पाणी सुटलेलं नाहीये। तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ पण टाकू शकता पण आता हे मी नुसतं तिखटच करते आहे। खूपच छान लागतं। फोडणी बघा किती मस्त, कलर बघा कसला भारी आलेला आहे। लोणचं मस्त आपलं छान तयार झालेलं आहे, झटपट। आता ह्याला फक्त असं 10 मिनिटं ठेवायचं। छान असं लोणचं आपलं मस्त तयार। लगेच तुम्ही जेवताना ते वाढू शकता, खायला घेऊ शकता। तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे तर गूळ नाही तर तुम्ही साखर पण ॲड करू शकता 1 चमचाभर। साखरने पण एकदम चटपटीतपणा येतो ह्याच्यामध्ये। पण हे मी गेल्या हप्त्यामध्ये असंच केलं होतं, खूपच छान झालेलं आणि ते लगेचच संपलं एका हप्त्याभरामध्ये। तर आता हे मी सेकंड टाइम करत होती म्हणून म्हटलं तुमच्यावर शेअर करूया। तर लोणचं बघा कसलं भारी झालेलं आहे, एकदम मस्त। आता याला 10 मिनिटं आपण असं ठेवून देऊया। झाकण लावून बघा 10 मिनिटं असंच त्याला ठेवून देऊया। लोणचं बघा एवढं मस्त झालेलं आहे, किती छान दिसतं आहे आणि तेवढंच ते चटपटीत झालेलं आहे। कैऱ्या बघा आपण हे छोटे छोटे काप केल्यामुळे ते लगेचच मुरतात, त्यांना काही जास्त वेळ नाही लागत। आता हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते। ते दिसायला पण खूपच सुंदर दिसतंय। मस्तपैकी चटपटीत बघा जीवनाची दुप्पट चव वाढवणारे असं लोणचं आहे आणि एकदम झटपट तयार होणार आहे। असं करा आणि तुम्ही लगेचच खा। खूपच मस्त रेसिपी आहे, करून बघा
आणि केल्यानंतर प्लीज मला कमेंट करा, सांगा कशी झाली आहे ती. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करत जा. आणि रेसिपी करून बघा, छान छान व्हिडिओ आहेत, रेसिपी आहेत चॅनलवर, तर तुम्ही बघा, करून बघा आणि मला सांगा. आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघत असा आहेत ते पण मला प्लीज तुम्ही शेअर करा. मला पण खूप आनंद होईल की बाबा माझा पण व्हिडिओ अशा या एरियाने या ठिकाणी बघतात आहे. म्हणून प्लीज शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये करून बघा. थँक्यू.